नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. पेण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांची दडपशाही, व्यापारी व शेतकऱ्यांचा संताप, मनमानी कारभाराचा आरोप, 6 बाय 4 फुटांच्या जागेत व्यापार करण्याची सक्ती, जुन्या जागा परत देण्याची मागणी. पेण तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती ही सर्वसामान्य व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते. मात्र बाजार समितीचे नवनियुक्त सचिव पुरुषोत्तम पाटील हे व्यापारी, शेतकरी तसेच कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक अटी लादून मनमानी कारभार करत असल्याचा गंभीर आरोप व्यापारी व शेतकऱ्यांनी केला आहे. या कारभाराला कंटाळून व्यापारी आणि शेतकरी एकत्र येऊन प्रसार माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली आहे. बाजार समितीच्या आवारात नव्याने सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आले आहे. या कॉन्क्रिटीच्या जागेवर 6 बाय 4 फुटांचे चौकोन आखून त्याच मर्यादित जागेत व्यापार करण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. एवढ्या छोट्या जागेत हातगाडी उभी केल्यानंतर 2 व्यक्तींनाही व्यवस्थित उभे राहता येत नाही. मग व्यापाऱ्यांनी माल ठेवायचा कुठे आणि ग्राहकांनी खरेदी करायची कशी, असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. व्यापाऱ्यांची मागणी स्पष्ट आहे. ज्या जुन्या जागांवर ते अनेक वर्षापासून व्यवसाय करत आहेत त्याच जागा त्यांना पुन्हा उपलब्ध करून द्याव्यात. आजवर व्यापारी एकमेकांशी समन्वयाने आणि गुण्या गोविंद्याने व्यवसाय करत आले आहेत. बाजार समितीच्या अडचणी समजून घेत त्यांनी अनेक वर्षे परिस्थितींशी जुळवून घेत व्यवसाय केला. मात्र आता अचानक कठोर नियम लादून व्यापाऱ्यांना अडचणीत आणू नये अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. पावसाळ्यात बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी आणि चिखल होत असतानाही व्यापारी व शेतकरी अनेक वर्ष त्याच परिस्थितीत व्यवसाय करत आहेत. त्यावेळी त्यांनी सभापती किंवा संचालक मंडळाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी न करता परिस्थितीशी जुळवून घेत व्यवसाय सुरू ठेवला. मात्र सध्याच्या कारभाराबाबत व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढल्याचे चित्र आहे. सचिवांकडून व्यापारी, शेतकरी तसेच बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना योग्य वागणूक मिळत नसल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. अनेक निर्णय घेताना संचालक मंडळाला विश्वासात घेतले जाते का, याबाबतही व्यापारी व शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात संचालक मंडळाने हस्तक्षेप करून वस्तुस्थिती जाणून घ्यावी अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान बाजार समितीच्या आवारात लावण्यात आलेल्या रिफ्लेक्टरच्या स्क्रूंबाबतही व्यापारी व शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे स्क्रू पायाला लागून अनेकांना दुखापत झाल्याचा आरोप करण्यात आला असून सुरक्षेच्या दृष्टीने त्याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे व्यापारी आणि शेतकऱ्यांचा रोष संचालक मंडळापेक्षा सचिवांच्या कार्यपद्धती विरोधात अधिक असल्याचे यावेळी दिसून आले. त्यामुळे संचालक मंडळाने केवळ नियमांची अंमलबजावणी करण्यापेक्षा प्रत्यक्ष व्यापारी आणि शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर सकारात्मक तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बाजार समिती ही व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी असताना त्यांनाच अडचणीत आणणारे निर्णय घेतले जाऊ नयेत. त्यामुळे सचिव, सभापती आणि संचालक मंडळाने व्यापारी व शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांवर चर्चा करावी. व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या या नाराजीवर बाजार समितीत प्रशासन काय भूमिका घेते आणि त्यांच्या मागण्यांवर कोणता तोडगा काढला जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी सचिव यांना वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही. यावेळी व्यापाऱ्यांचे व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पेण कृषी उत्पन्न बाजार समितीने संचालक मंडळाने आज जे व्यापारी आहेत, भाजी विक्रेते आहेत, शेतकरी आहेत, यांच्यावर अन्याय म्हणजे त्यांना मन मानेल तसं कारभार सुरू केलाय. आता तिथे 4 बाय 6 राऊंड आखलेले आहेत, चौकोन आखलेत आणि त्याच्यातच धंदा करायचा. त्या माणसाने त्यांचा सामान कुठे ठेवायचा, भाजी कुठे ठेवायचं, त्याने उभं राहायचं कुठे. जरी नवरा बायको दोघं असतील तर त्यांनी उभं कसं काय राहायचं. एकामेकाची भांडणं लावण्याचा हा काम सुरू आहे. या विरुद्ध इथल्या सर्व व्यापाऱ्यांनी तसंच भाजी विक्रेत्यांनी आवाज उठवलेला आहे. तर त्यांचे काही जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे ऐकून घ्यायचं आहे नक्की हा संचालक मंडळ काय करते. त्याचप्रमाणे यांनी जे निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत ते सुद्धा तिथं बाटलेत आणि त्या संचालक मंडळाच्या होला हो करतात. याचा अर्थ यांना कुणीच वाली राहिलं नाही. कुणी वाली राहिला नसला तरी प्रसार माध्यम यांच्या सोबत राहणार आहे. तर आपण ऐकणार आहोत की नक्की काय प्रकार आहे. 20 वर्षा अगोदर हा भाजी मार्केट आपला बस स्टँड आहे
तिथे होता. बस स्टँड नंतर सर्व यांना आम्हाला या माणसाने सांगितलं की चला आपला भाजी मार्केट रेल्वे स्टेशनच्या समोर आपण केला आहे. सर्वांना हात जोडून विनंती त्याही केली. नंतर हळूहळू सर्व लोक इकडे आल्यानंतर या गोष्टीला 20 वर्ष झाली. 20 वर्षानंतर ही सर्व समाज हा सर्व आपला गोरगरीब लोक चिखलात बसायचा. दरवर्षी आम्ही यांना सांगायचो की या चिखलात काहीतरी नियोजन करा नियोजन करा. 20 वर्षानंतर यांना सूट पडली, तो कोबा केला आता. आणि आम्हाला या कोबा केल्यानंतर आम्हाला असं सांगितलं की 7 दिवसात तुम्हाला कोबा कंप्लीट करून देऊ आणि तुम्ही तुमच्या जागेवर बसू शकता. 7 दिवसांत या गोष्टीला 2 महिने झाले तरी अजून आम्हाला या जागेचा काहीच नाही. नंतर आम्हाला नियम सांगितला की तुम्हाला जागा आखून दिल्या जातील. आम्ही त्याला मान्यता दिली नाही. पण नंतर जागा आखल्यानंतर आमच्या लक्षात आलं की 4x6च्या जागेनंतर कसा माणूस बसणार. कोण वाशीवरून माल आणतो, कोण भाजी मार्केटमधून जे व्यापाऱ्यांकडून माल घेऊन विकत असतो. जर एवढ्याशा जागेमध्ये जर व्यापार होत असेल तर सचिवांनी स्वतः इथे येऊन एक दिवस धंदा करून आम्हाला दाखवावा किंवा संचलने इथे जागेत येऊन दाखवावा की कसा धंदा केला जातो. तदनंतर आम्ही हे विषय मान्य करू. तदनंतर इथे सर्व समाजात आता सर्व एकत्र आहे. इथं भाजी मार्केटला एवढी लोक आहेत, याही बाथरूम भिंतीवर ठेवलाय. भिंतीवर बाथरूम ठेवल्यानंतर कुठे एवढे वर्ष मी सातत्याने मी बोलत असतो, कोणी आवाज करावा. सचिव प्रत्येक वेळी मला दाबण्याचा प्रयत्न करतात की बुवा तुम्ही प्रत्येक वेळी बोलताय. कोणी नसेल तर मी प्रत्येक वेळी बोलतो. तदनंतर मी यांच्याकडे विषय मांडला होता की येणाऱ्या बाहेरचे गाड्या येतात, कुठल्याही गाड्याने बाजारात इथे 200 रुपये पावती भरतात आणि त्यांचा माल विकला जातो. आम्ही तिथे समस्या मांडलं की अरे काय होतं, 4 दिवसासाठी विकला जातो. त्यानंतर गणपती सीझनला एवढी लोक वर्षभर इथं मरतात. कोणी येऊन धंदा केला, कोणी करतो, त्याच्यावर सुद्धा या समस्यावर कोणी लक्ष राहत नाही. म्हणून आमच्या आणि ही जी आता आम्हाला जागा आखून दिली ही आम्हाला कोणालाही मान्य नाही. जर असा असेल तर आम्ही आमच्या जागेवर ज्या जुन्या 20 वर्ष बसतो तिथं आम्ही सर्वजण बसणार, आजपासूनच बसणार. उद्या का असेल तर होईल. दुसरी गोष्ट आता हा कोबा केलं, रस्ते केले, यायला आम्हाला याही अजिबात विचारलं नाही. आम्हाला फक्त एवढंच सांगितलं की तुम्ही बाहेर पडा, 7 दिवसात तुम्हाला आम्ही तुमच्या जागेवर जागा देतो. कोणाची सही घेतली नाही, कोणालाही विचारलं नाही. म्हणून आम्हाला हे यांच्या कुठल्या समस्या मान्य नाहीयेत. आणि पावती लायसन किती आहेत आम्हाला माहिती नाही, याही आम्हाला सांगितलं नाही. एकदा फक्त वाचून दाखवले. पण इथे जवळजवळ फक्त 90 लोक बसतात आणि 142 आले कुठून, मग ही लोक कोण आहेत याचा सुद्धा आम्हाला थांग पत्ता नाही. म्हणून जे 20 वर्ष 15 वर्ष 10 वर्ष जे बसतात अशा लोकांना प्रथमतः पहिली जागा जेवढी पाहिजे त्यांच्या सहकार्य जे बोलतील तेवढी जागा नेमून देणं हे पहिलं गरजेचं. तदनंतर पावती, कोरोना नंतर ही 20 रुपयाची पावती 70 रुपये केली. पण ही पावती आम्हाला जागेची नाही. ही कुठली पावती घेतात नाही, त्याच्यावर लेखी आता लेखी लिहायला लागलं. मग आम्हाला सातत्याने आम्ही 20 वर्ष धंदे केले, नाही आम्हाला स्थिर जागेची पावती आकार घ्यावा ही आमची पहिली विनंती. आणि पावती वाढली जाणार नाही. जी 70 रुपये आहे ती 70 रुपयेच पावती फाडली जाईल. या आमच्या मूळ समस्या आहेत. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.